शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी विराज खाडे सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, जे चक्रीवादळ आलंय अरबी समुद्र आणि बंगालच्या टोकावर जे चक्रीवादळ आले त्याचा प्रभाव हा 20 तारखेपासून जास्त जाणवणार आहे. 20 तारखेपासून त्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अंदमान निकोबार या बेटावर पावसाला सुरुवात होत आहे. अंदमान निकोबार मध्ये 20 तारखेला याचा प्रभाव 20-21 ला जास्त प्रभाव जाणवणार आहे. आणि हे चक्रीवादळ, 2 चक्रीवादळ, एक अरबी समुद्राच्या टोकावर आणि दुसरं बंगालच्या उपसागरामध्ये, हे 2 चक्रीवादळ आहेत. आणि जे बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ आहे त्याचा प्रभाव हा 20 तारखेपासून जास्त जाणवणार आहे. आणि 21 तारखेला हा अंदमान निकोबार मध्ये जास्त प्रभाव होणार आहे. आणि तिथं 21 तारखेपासून एकदम जोरात असा पावसाला सुरुवात होणार आहे, एकदम अति जोरदार. आणि हा पाऊस तसा चक्रीवादळामुळे, हे चक्रीवादळ तसेच विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर या मार्गे, तसेच ते 24 तारखेपर्यंत, 23 आणि 24 तारखेपर्यंत या बंगालच्या उपसागरामध्ये राहणार आहे. आणि 23 तारखेला अंदमान निकोबार मध्ये एकदम तुफान पाऊस असा चालू राहणार आहे, एकदम तुफान पाऊस. आणि हा पाऊस असाच चक्रीवादळ हे भुवनेश्वर मार्गे महाराष्ट्राकडे सरकण्याचा अंदाज आहे. हे भुवनेश्वर मार्गे 25 तारखेला हे भुवनेश्वरच्या पृष्ठभागावर येणार आहे. आणि याचा प्रभाव हा पुढील काही राज्यांमध्ये होणार आहे. तर आपण कोणते राज्य आहेत हे पाहू. आणि हे एकदम एक चक्रीवादळ इतकं तुफान आहे की अंदमान निकोबार मध्ये जोरदार पाऊस होत हा महाराष्ट्राकडे, आपल्या भारताच्या भुवनेश्वर आणि विशाखापट्टणम या पृष्ठभागावर येऊन याचा कोणत्या जिल्ह्यामध्ये याचा जास्त प्रभाव जाणवणार आहे हे आपण पाहणार आहोत. या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी पाऊस पडणार आहे. विशेष सोलापूर, संभाजीनगर, नाशिक, जळगाव, अकोला, नांदेड, नागपूर, संभाजीनगर, बीड या ठिकाणी वातावरण 23 तारखेला खूप ढगाळ राहणार आहे. आणि काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. सोलापूरला 23 तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे, सोलापूर, अक्कलकोट या ठिकाणी. तसे इकडे पाहिलं तर विदर्भ साईडला देखील विदर्भात पावसाचा अंदाज आहे. कारण हा एक चक्रीवादळ, या चक्रीवादळ पूर्ण बाष्पयुक्त ढग घेऊन विशाखापट्टणम ते भुवनेश्वर मार्गे हे विदर्भ साईडला येत आहे. आणि विदर्भ साईडला जास्त परिणाम होणार आहे. तर तसे पाहिलं तर 24-25 तारखेला म्हणजे कंटिन्यू हा कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वातावरण ढगाळ होऊन काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आणि नागपूर येथे पावसास असे अनुकूल परिस्थिती अशी होणार आहे. तर 25 तारखेला अमरावती, अकोला, पुसद, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे. आणि पावसास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. काही ठिकाणी स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर 25 तारखेला पाहिलं तर पूर्ण वातावरण ढगाळ राहणार आहे. 25 तारखेला अकोला, अमरावती, लोणार, पुसद, जळगाव, खंडवा, संभाजीनगर, बीड या ठिकाणी 25 तारखेला एकदम वातावरण 7च्या टायमाला खूप ढगाळ राहणार आहे. काही ठिकाणी सातारा, पुणे या ठिकाणी पाऊस देखील पडणार आहे. तसे पाहिलं वातावरण आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस, बाकीच्या ज्या ठिकाणी वातावरण ढगाळ राहणार आहे त्या स्थानिक स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज हा 25 तारखेचा आहे. शेतकरी मित्र, तसेच 26 तारखेला देखील वातावरण हे खूप ढगाळ राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कारण हे पूर्ण ढगाळ वातावरण राहण्याचं कारण म्हणजे जो चक्रीवादळ आहे, चक्रीवादळाने काय केलं आहे, बंगालच्या उपसागरातून ते इकडं नागपूरकडे चक्रीवादळ येत आहे, नागपूरकडे धडकणार आहे. त्याच्यामुळं नागपूरमधील गोंदिया, नैनपूर, अमरकोट, अमरकंटक, कवर्धा या ठिकाणी, तसेच जबलपूर,
या ठिकाणी 26 तारखेला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. 26, 27 या तारखांना, 27 तारखेला जबलपूर, नागपूर, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस होणार आहे. आणि बाकी जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्र बाकी जिल्ह्यांमध्ये वातावरण हे पूर्ण ढगाळ राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. कारण हे बाष्पते ढग आहेत, ते चक्रीवादळ हे खेचित आहे. त्याच्यामुळे हा प्रभाव 28 तारखेपर्यंत बनवणार आहे. शेतकरी मित्र, 28 तारखेला नांदेड उत्सवात आलेला बाजार खूप एकदम वातावरण ढगाळ राहणार आहे आणि स्थानिक स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. तसेच गोंदिया, नागपूर, कापसी, अंतरिया, जबलपूर या ठिकाणी एकदम जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे 28 तारखेला. आपल्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. व्हिडिओ वाटला तर व्हिडिओ फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.